नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. नमस्कार. माझा आवाज येतोय? हां, येतोय. हॅलो. मला आवाज येतोय. भक्तिगीत म्हणतो येतोय. एक. हां. एक भक्तिगीत म्हणतो. नाचत नाचत गाव, नाचत नाचत गावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला, एक अनामिक आनंदाने जीवच मोहून गेला. या वेडाच्या लहरी संगे, या वेडाच्या लहरी संगे, तन्मय होऊन जावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. माझी मजला जाण नसावी, अंतर माझे भोळे, अवघी काया वाऱ्यावरती सूरच होऊन डोले, अनुरूपाने परमात्म्याला, अनुरूपाने परमात्म्याला, भेटून मागे यावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसऱ्या पायी, आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसऱ्या पायी, या त्यागाच्या संतोषाला जगिया उपमा नाही, जन्म असावा देण्यासाठी, जन्म असावा देण्यासाठी, एक मनाला ठावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत, नाचत नाचत, नाचत नाचत गावे. छान. सुरुवात छान झाली भक्तिगीतानं. मी आता सुनीता चव्हाण मॅडमना विनंती करते, की त्यांनी ओवी वाचन आणि श्लोक वाचन करावे. 15वा श्लोक आणि त्याच्या ओव्या. हो. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय ना? हां, येतोय. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. परी संतांसवे वसता
योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे जयांचे हम विश्रामे आत्मरूपी ते आपे आप देखोनी देखी मी आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचुनी अवलोकी आन हेतू असे अगा सूर्योदय झालिया सूर्ये सूर्यची पाहावा धनंजया देवी माते मिया जाणावया मीची हेतू ना शरीर पराते सेविता संसार गर्व गौरवची ऐकता देही जयाची अंथना बुडण ठेली ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्ममार्गी दुःखाच्या सेलभागी विभागी होती परी हेही होणे अर्जुना मज चिस्तव तया अज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रे ते होय पयाभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेची जाणू आला देवी मी नेणुणी विषयो देखिला मज चिस्तव भूती एवं निद्रा का जागणिया प्रबोधुची हेतू धनंजया देवी ज्ञाना अज्ञाना जीवाची मीची मूळ जैसे सर्पत्वा का दोरा दोरूची मूळ धनुर्धरा तैसा अज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू म्हणून जैसा असे तैसया माते नेणुणी धनंजया वेदू जाणो गेला तव तया जालिया शाखा तरी तीही शाखा बेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी जैसा पूर्वापरा नदी समुद्र चिठी आणि महासिद्धांतापासी श्रुती हरपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत तेमीची करी यथावत प्रकटोनिया पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेथ निशेष ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची जैसे निदिलिया जागीजे तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची तैसे आपणे अद्वयपण मी जाणतसे दुजे नवीन तया ही बोधा कारण जाणता मीची मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा उरणे नाही वीरा जयापरी तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञान ही जै बुडोणी जाये तरी नाही कीर नोहे आणि न साहे असणेही पै विश्व होऊनी विश्व घेऊनी गेला मागेसी तया चोरा ते कवणगे किवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धते मी ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती ठी केली निरुपहिती आपुल्या रूपी तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा योमीचा चंद्रोदय तैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोरवटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतसे बोधू तरी बाप वस्तू स्वभावे फावे तव तव गोडीये ठावो म्हणून अनुभवी याचा रावो अर्जुन म्हणे जी व्यापकपण बोलिता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देव ते एक वेळ अव्यंगवाणे की जो का मज कारणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले पै अर्जुना आम्हाही व्याडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय निज कीजे न जोडे पुसते ऐसे आजी मनोरथांसी फळ जोडिलासी तू केवळ जे तोंड भरून निखळ आलासी पुसो जे अद्वैताही वरी भोगीचे ते अनुभवीची तू विरजे पुसोनी मज माझे देतासी सुख जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी तू नेणुणी पुसावे मग आम्ही परिसऊ बैसावे तू गाहा पाडू नव्हे सोय रे या ऐसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देव काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवं आम्ही तुम्ही येथे देखावे एका अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक ऐसा बोलत देव भुलला मोहे अर्जुना ते आलुंगुनी ठाये
मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे, झाले इक्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ, नासेल तिथे आधीचा आम्हा यया काही, नर नारायणासी भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई, वेगू हा माझा या बुद्धी सहसा, श्रीकृष्ण म्हणे विरेशा, पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला, जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, तो परतोनिया मागुता, प्रश्नावळीची कथा ऐको आला, ते त सद्गदे बोले, अर्जुनजी जी म्हणितले, निरुपाधिक बोल आपुले रूप सांगा, यया बोला तो सांगी, तेच सांगावया लागी, उपाधी दोही भागी निरूपितासे, पुसिलिया निरुपहित, उपाधी का सांगे येथ, हे कोणाही प्रस्तुत गमे जरी, तरी ताकाचे अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे, कीडची जेवी, बाबुळीची सारावी हाते, परी पाणी तव असे आहे ते, अभ्रची जावे गगन ते सिद्धची की, वरील कोडियाचा गुंडाळा, झाडूनी केली हा वेगळा, कणू घेता विरंगोळा असे काही, तैसा उपाधी उपहिता, शेवटू जेथ विचारिता, ते कोणा तेसी न पुसता निरुपाधिक, जैसे न सांगणेवरी, बाळापतीसी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते, पै सांगणे या जोगे नव्हे, तेथेची सांगणे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नोहे बोली जे आधी, पाडिव्याची चंद्ररेखा, निरुती दाबावया शाखा, दावी जे तेवी औपाधिका बोली या. छान. श्लोक आणि ओवी वचनही छान झालं. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आपण 15वा अध्याय बघत आहोत आणि आज आपण आता 15वा श्लोक आणि त्याचे ओविवाचन बघितलं. तर आतापर्यंत भगवंतांनी म्हणजे 12व्या श्लोकापासून ते आतापर्यंत 15व्या श्लोकापर्यंत भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि आता या 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत की मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात सन्निविष्ट असून माझ्यामधून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती निर्माण होतात. तसेच सर्व वेदांच्या मधून मीच जाणण्यास योग्य आहे. वेदांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. म्हणजे निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपाचा मी हा ब्रह्माजीपासून ते पिपिलिकापर्यंत म्हणजे ब्रह्माजीपासून ते मुंगीपर्यंत सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञ रूपानं सन्निविष्ट आहे, उपलब्ध आहे. परमात्म्यानं मायेच्या साह्यानं संपूर्ण विश्वाची आणि भूतमात्रांची निर्मिती करून त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश केला. आपण पूर्वी हे उदाहरण पाहिलं होतं की सूर्य आहे आणि बादल्या आहेत. तर ज्याप्रमाणे पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवल्या तर ज्याप्रमाणे सूर्य हा स्वप्रकाशाने बादलीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये प्रवेश करून प्रतिबिंब रूपाने भासतो, त्याप्रमाणे बिंबस्थानीय निरुपाधिक शुद्ध ब्रह्मचैतन्य अंतःकरणाच्या उपाधीमध्ये प्रतिबिंबाने उपलब्ध असते आणि ते अंतःकरण वृत्तीने मर्यादित होते. म्हणजे परब्रह्म परमात्मा हा अमर्यादित आहे, पण जेव्हा तो उपाधीमध्ये येतो, प्रतिबिंब रूपाने येतो, तेव्हा तो त्या अंतःकरण वृत्तीने मर्यादित होतो
आणि त्यामुळे मग त्या अंतःकरणाचे जे जे गुण आहेत ते त्याच्यावर आरोपित होतात. आणि हाच क्षेत्रज्ञ किंवा जीव आहे. याचा अर्थ परमात्मा हाच जर क्षेत्रज्ञ रूपाने सर्वांच्या अंतःकरणामध्ये उपलब्ध असेल, तर क्षेत्रज्ञ आणि परमात्मा हे दोन भिन्न नसून क्षेत्रज्ञ हाच परमात्म स्वरूप आहे. क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यांच्यामध्ये यामुळं अभेदत्व, एकत्व हे सिद्ध होते. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. या ठिकाणी मागं भगवंतांनी हेच अभेदत्व सिद्ध केलेलं होतं. म्हणजेच सर्व जीव हे माझेच स्वरूप आहेत असं भगवंत म्हणतात. कोणीही माझ्यापासून भिन्न नाही. म्हणून हे सर्व जीव माझीच विभूती असल्यामुळे सर्वांच्याकडे पाहताना ईश्वर बुद्धीने पाहावे. थोडक्यात दृश्यमान असणारे सूर्य, चंद्र, तारे, निसर्ग, अग्नी, पृथ्वी या सगळ्या विभूती आहेत भगवंतांच्या. वनस्पती, वृक्ष, अन्न यांनी युक्त असणारं संपूर्ण विश्व, तसेच ब्रह्माजीपासून पिपिलिकापर्यंत असलेले सर्व जीव हे परमेश्वर स्वरूप आहेत. या शुद्ध, पवित्र, उदात्त भावाने जाणावे, पाहावे. आता मी एक व्हॉट्सअपवर एक फोटो पाठवला होता. तर जर जमलं तर व्हॉट्सअप उघडून तो फोटो तुम्ही बघू शकता. तर हे जे भगवंतांच्या विभूती आहेत, हे पण आपण थोडक्यामध्ये पूर्वी हे बघितलेलं होतं. थोडंसं आपण उजळणीच करूया. तर परब्रह्म परमात्मा हा कसा आहे? तर तो गुणातीत आहे. एकोहम बहुश्याम या परब्रह्म परमात्म्याला अशी स्फूर्ती झाली की आपण बहु व्हावं आणि मग मायेच्या सहाय्याने माया उपाधियुक्त ब्रह्म हे तयार झालं. म्हणजेच प्रकृती तयार झाली. आता ही प्रकृती जी आहे ही 3 गुणांनी युक्त आहे. सत्व, रज, तम. परब्रह्म परमात्मा कसा आहे? तर तो गुणातीत आहे, निर्गुण आहे. आवाज गेला होता का मध्ये? हो हो गेला होता. कधीपासून गेला होता? नाही नाही, 2च किती वेळ 5 झाला मग? सेकंद गेला. 5 सेकंद. आता नुकतंच गेला. हा ठीक आहे. तर सूक्ष्म पंचमहाभूत ही तयार झाली. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे 5 सूक्ष्म पंचमहाभूत तयार झाली. हे आपण कसं कसं हे उत्पत्ती तयार होत गेली हे आपण बघतोय. तर मग या आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी यांच्यापासून अंतःकरण तयार झालं. म्हणजे सत्वगुण तयार झाला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे झालं अंतःकरण. आता त्यानंतर काय तयार झालं? तर ज्ञानेंद्रिय तयार झाली. जे आकाशापासून कर्ण तयार झाला. वायू हे सगळं सूक्ष्म झालेलं आहे आपलं हे. अजून स्थूलाकडे कुठेही आपण आलेलो नाहीये. आकाशापासून कर्ण तयार झाला. वायूपासून त्वचा तयार झाली. अग्नीपासून चक्षु तयार झाले. आपपासून जिव्हा तयार झाली आणि पृथ्वीपासून नाक तयार झालं. त्यानंतर पंचकर्मेंद्रिय तयार झाली. आकाशापासून वाणी तयार झाली. वायूपासून हात, अग्नीपासून पाय, आपपासून उत्सर्जन संस्था आणि पृथ्वीपासून जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय तयार झाली. म्हणजेच काय झालं की रजोगुण आता यायला लागला. पहिला काय होता? फक्त सत्वगुण तयार झाला. मग रजोगुण यायला लागला. कारण आपण काम करत राहतो ना हातांनी, पायांनी, वाणीनी, उत्सर्जन संस्था, जननेंद्रिय यांनी सगळ्यांनी आपलं काम आपण करतो. म्हणजेच तो रजोगुण यायला लागलेला आहे. आणि पंचप्राण पण तयार झाले. ते आकाशापासून प्राण, वायूपासून अपान, अग्नीपासून व्यान, आपपासून समान आणि पृथ्वीपासून उदान असे पंचप्राण तयार झाले. अशा प्रकारे हे सूक्ष्म शरीर तयार झालं. सूक्ष्म शरीर कसं काय काय असतं त्याच्यामध्ये? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 19 गोष्टी किंवा असं म्हटलं जातं की पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन आणि अहंकार या 17 गोष्टी किंवा असंही म्हटलं जातं की पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार ही झाली अष्टधा प्रकृती. तर ह्या प्रकारे हे सूक्ष्म शरीर हे तयार झालं.
म्हणजे आपल्याला आपल्याला कळावं यासाठी आपण काय म्हणूया की पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या गोष्टींनी हे सगळं सूक्ष्म, हे सूक्ष्म तयार शरीर हे तयार झालेलं आहे. आता काय होतं, तर हे जे सूक्ष्म आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे जे सूक्ष्म पंचमहाभूत आहेत, त्याच्यापासून स्थूल पंचमहाभूत तयार झाली. ही कशी तयार झाली? तर हे आता प्रत्येक गोष्ट म्हणजे आकाश घेतलं, तर आकाश त्याचे 2 भाग केले, असे प्रत्येकाचे 2-2 विभाजन झालं. तुम्ही ते WhatsApp मधनं तो फोटो तुमच्या समोर ठेवा, म्हणजे लक्षात येईल. तर आकाशाचं विभाजन झालं 2, अर्धा भाग, अर्धा भाग. वायूचं विभाजन झालं अर्धा भाग, अर्धा भाग. अग्नीचं विभाजन झालं अर्धा भाग, अर्धा भाग. आपचं विभाजन झालं परत अर्धा भाग आणि पृथ्वीचंही तसंच अर्धा. आता जो खालचा अर्धा भाग आहे, त्याचं परत 4 भागामध्ये विभाजन झालं. असं प्रत्येक स्थूल आकाश तयार होताना काय झालेलं आहे? तर जो वरचा अर्धा भाग आहे, तो आकाशाचा, सूक्ष्म आकाशाचा आला आणि खालचे जे 4 आहेत, ते वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ह्याचे विभागून हे 4 पार्ट इथं आले आणि त्यापासून हे स्थूल आकाश हे तयार झाले. म्हणजे स्थूल आकाशामध्ये अर्धा भाग हा आकाशाचा आहे, सूक्ष्म आकाशाचा आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे 4 विभाजन होऊन त्याच्यामध्ये वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी असे 4 भाग आहेत. त्याचप्रमाणे स्थूल वायू पण तयार झाला. तो कसा तयार झाला? तर अर्धा भाग हा सूक्ष्म वायूचा आहे आणि उरलेले 4 भाग हे आकाश, अग्नी, आप आणि पृथ्वी असे आले. स्थूल अग्नी पण त्याप्रमाणे तयार झाला, की अर्धा भाग हा सूक्ष्म अग्नीपासून तयार झाला आणि उरलेले 4 भाग विभागून हे आकाश, वायू, आप आणि पृथ्वी असे तयार झाले. त्याचप्रमाणे स्थूल आप आणि त्याचप्रमाणे स्थूल पृथ्वीही तयार झाली. इथं भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये म्हटलं होतं, की पृथ्वी ही माझी विभूती आहे. तर ही पृथ्वी कशी तयार झाली? तर अर्धा भाग हा सूक्ष्म पृथ्वी आणि उरलेले 4 भाग हे आकाश, वायू, अग्नी आणि आप हे असे तयार होऊन ही स्थूल पृथ्वी ही तयार झाली. आता इथं तमोगुण निर्माण झाला. म्हणजे ह्या स्थूल पृथ्वीमधून स्थूल शरीर तयार झाली. भगवंतांनी आपल्याला आठवत असेल तर ह्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, की या पृथ्वीमध्ये जी शरीर निर्माण होतात, ही मीच तयार करतो. ही जी स्थूल शरीर तयार झाली. आता ही कुठली स्थूल शरीर? 4 भाग बघितले तर जरायुज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज. हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. तर जरायुज म्हणजे गर्भधारणा राहून जी शरीर तयार होतात, म्हणजे मनुष्य आणि मोठे पशु. अंडज म्हणजे अंडे उबवून, म्हणजेच पक्षी, सरपटणारे प्राणी इत्यादी. उद्भिज म्हणजे जमीन दुभंगून वर येणारे, म्हणजे वृक्ष, लता, वेली अशा प्रकारचे प्राणी. आणि स्वेदज म्हणजे जिथं मॉइश्चर आहे, अशा ठिकाणी निर्माण होणारे हे कृमी, कीटक हे इत्यादी प्राणी. तर ही अशी स्थूल शरीरं ही या पृथ्वीपासून म्हणजे स्थूल पृथ्वीपासून ही तयार झाली. आणि म्हणजे आता आपल्या लक्षात येईल, की ब्रह्माजीपासून पिपीलिकापर्यंत भगवंत काय म्हणतायत, की मीच आहे. ते आपण वरची उत्पत्ती बघितली, वरती सगळ्यात कोण आहेत? ब्रह्म आहे. परब्रह्म परमात्मा आहेत. आणि ही जी स्थूल शरीरं खाली येत गेल्यानंतर सगळ्यात अगदी लहानातलं लहान आपण अगदी अमिबा असं म्हणूया. तर ह्याच्यामध्ये सुद्धा कोण आहे? शेवटी भगवंतच आहेत. म्हणजेच परब्रह्म परमात्मा आहे. म्हणजे जीव हा कशापासून बनतोय? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. म्हणजे या विश्वामध्ये जी शरीरं आहेत, जी आपल्याला स्थूल रूपाने दिसतायत. अगदी मायक्रोस्कोप खाली जरी बघायचं असलं तरी ते स्थूलच आहे. कारण ते दिसू शकतं. म्हणून ते अगदी अमिबा आम्हाला दिसत नाही, पण आम्ही तो मायक्रोस्कोप खाली बघतो. पण ते सुद्धा स्थूल शरीरच आहे. तर हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण शरीर म्हणजे अज्ञान. तर हे सगळं मिळून हे जीव तयार होतो. म्हणजेच पिंड तयार होतो. म्हणजेच व्यष्टी तयार होते. आणि जगत जे जीवामध्ये आहे तेच जगतामध्ये आहे. म्हणजेच जगत सुद्धा कसं आहे? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यापासूनच तयार होतं. फक्त हे सगळं काय आहे? विराट आहे.
स्थूल शरीर विराट आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे हिरण्यगर्भ. म्हणजे आपण म्हणतो बघा, की एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते शरीर हे हिरण्यगर्भामध्ये फिरत राहतं. जे सूक्ष्म शरीर हे हिरण्यगर्भ आणि कारण शरीर म्हणजे माया. म्हणजेच हे जगत म्हणजे ब्रह्मांड म्हणजेच समष्टी. तर हे आपण एकदा समजावून घेतलं, की मग आपल्याला हे लक्षात येईल, की भगवंत जे म्हणतायत ते, की सगळीकडे मी आहे. हे सूर्य, चंद्र, तारे, निसर्ग, अग्नी, पृथ्वी, वनस्पती, वृक्ष, अन्न या सगळ्यामध्ये म्हणजे ब्रह्माजीपासून पिपीलिकापर्यंत जे जीव आहेत त्या सगळ्यांमध्ये मी आहे, हे भगवंत म्हणतात. यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. विद्यारण्य स्वामी यांनी हा दिलेला दृष्टांत आहे. तर काय आहे, की चित्रकार हा चित्र हे कॅनव्हासवर काढतो. कॅनव्हास कसा तयार होतो? तर एक पांढरं कापड घेतलं जातं आणि त्याला खळ तयार केली जाते. त्या खळ केल्यामुळं काय होतं, की ते कापड हे कडक होतं आणि मग चित्रकाराला त्याच्यावर चित्र काढता येतं. मग चित्रकार काय करतो? त्याच्यावर वेगवेगळी चित्र काढत जातो. कधी त्याच्यावर स्त्रीचं चित्र काढेल, पुरुषांचं चित्र काढेल, लहान मुलांचं चित्र काढेल, नदी, डोंगर, सूर्य, वृक्ष, लता, वेली अशी वेगवेगळी चित्र काढतो. काही दिवस आपण असं गृहीत धरूया, की काही दिवस ती चित्र त्या कॅनव्हासवर आहेत. नंतर चित्रकाराला असं वाटलं, की नाही आता मला वेगळी चित्र काढायची. मग तो चित्रकार काय करेल? ते कापड ते धुईल आणि पुन्हा परत ते स्वच्छ छान पांढरं कापड तयार होईल. पुन्हा त्याला खळ केली जाईल आणि पुन्हा त्याच कॅनव्हासवर चित्रकार हा काढेल. म्हणजे पुन्हा नवीन चित्र तयार झाली. पहिली चित्र काय झाली? गेली, नाश पावली, नष्ट झाली आणि त्याच कॅनव्हासवर पुन्हा नवीन चित्र आली. आता ह्या सगळ्यामध्ये कॅनव्हास म्हणजेच ते पांढरं कापड हे सतत आहे. बदललंय काय? चित्र बदलली. चित्रकाराने जी चित्र काढली, ती चित्र बदलली. बाकी दुसरं काहीच बदललेलं नाहीये. म्हणजे पांढरं कापड किंवा कॅनव्हास म्हणजे कोण? तर परब्रह्म परमात्मा. आणि चित्र म्हणजे कोण? तर आपण सगळेजण. या विश्वामध्ये असलेली प्रत्येक कलाकृती म्हणजे चित्र आहे. स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं असतील, निसर्गातले नदी, डोंगर, सूर्य, वृक्ष, लता, वेली हे असतील. त्या विश्वामध्ये जे काही आहे, ती सगळी चित्र, ही चित्र म्हणजे विश्व आहे. आता हे चित्र काढली कोणी? चित्रकाराने काढलेली आहेत. म्हणजे परब्रह्म परमात्म्याने काढलेली आहेत. काढली आहेत कशावर? पांढऱ्या कापडावर काढलेली आहेत. म्हणजे प्रत्येक चित्रामध्ये काय आहे? पांढरं कापड आहेच. प्रत्येक विश्वातील कलाकृतीमध्ये परब्रह्म परमात्मा हा अनुस्यूत आहे. त्याप्रमाणे काढलेल्या चित्रामध्ये पांढरं कापड कॅनव्हास हा आहेच. परब्रह्म परमात्मा हा प्रत्येक विश्वातील कलाकृतीमध्ये अनुस्यूत आहे. चित्र बदलली. काही काळ चित्र राहिली. त्यानंतर चित्र बदलली. याचा अर्थ चित्र ही शाश्वत नाहीयेत. ती नष्ट होणार आहेत. पण कॅनव्हास मात्र हा कायम टिकणार आहे. आणि त्यामुळे चित्र कितीही भिन्न असली, तरी कॅनव्हास सेमच आहे. एखादं चित्र स्त्रीचं असेल, एखादं चित्र पुरुषाचं असेल, एखादं चित्र लहान मुलाचं असेल. पण त्याच्यामध्ये असणारं कॅनव्हास हा सारखंच आहे. त्याप्रमाणे विश्वामध्ये निरनिराळ्या व्यक्ती आहेत. निरनिराळे कलाकृती म्हणजे नदी असेल, डोंगर असतील, सूर्य असेल, लता, वेली, प्राणी असतील. या सगळ्यामध्ये भिन्नता दिसली, तरी सुद्धा त्यामधील तत्व हे एकच आहे आणि ते तत्व म्हणजे परब्रह्म परमात्मा. तर ह्या दृष्टांतावरून आपल्याला हे लक्षात येतं, की परब्रह्म परमात्मा हा प्रत्येकामध्ये आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. मग हे असं असलं तरी सुद्धा आम्हाला भगवंताचा विसर का बरं पडतो? कारण आम्ही परमेश्वराचीच जर लेकरं आहोत, तर मग आम्हाला भगवंताचाच विसर प्रपंच करत असताना का बरं पडतो? असा प्रश्न निर्माण होतो मनामध्ये. तर यासाठी एक गोष्ट सांगते. माझ्या परवाच्या एका लेखामध्ये मी ही गोष्ट सांगितली होती. तर लक्ष्मी आणि विष्णू हे गप्पा मारत बसलेले होते आणि गप्पा मारत असताना दोघांमध्ये पैज अशी लागली, की विष्णू म्हणले, की "या पृथ्वी तलावरील सगळ्या प्राण्यांना माझं महत्त्व अधिक जास्त वाटतं. सगळे मलाच भजतात." तेव्हा लक्ष्मी म्हणते, की "नाही, नाही, तसं मला नाही वाटत. त्यांना माझं अधिक भजत असतील तुम्हाला, तुमचं भजन करत असतील, पण त्यांना माझं महत्त्व हे अधिक वाटतं." मग दोघांमध्ये पैज लागते, की कुणाचं महत्त्व या मनुष्य लोकांना आहे, हे आपण बघायचं. मग विष्णू एका कीर्तनकाराचा वेश घेतात आणि पृथ्वीवर येतात. एक मंदिर असतं, त्या ठिकाणी विष्णू येतात कीर्तनकाराचं रूप घेऊन आणि त्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर, अतिशय रसाळ असं कीर्तन करतात. प्रत्यक्ष भगवंतच आहेत. त्यामुळं त्यांच्या कीर्तनाला किती रसाळपणा असेल, हे आपल्याला लक्षात येईलच. तर ऐकणारे सगळे अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात आणि मग बुवा असं जाहीर करतात म्हणजेच कीर्तनकार विष्णू असं जाहीर करतात, की आजपासून पुढचे 6 दिवस, 7 दिवस हे कीर्तन ह्या मंदिरामध्ये मी करणार आहे आणि आपण सगळ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. सगळ्यांनाच जे आलेले होते त्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळ्यांना कीर्तन खरंच खूप मनापासून आवडलेलं असतं. त्यामुळे सगळेजण बुवांना सांगतात, की "नाही, नाही, आम्ही येणार आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांनाही घेऊन येणार. आमच्या शेजारच्या गावातल्या लोकांना हे सांगणार आणि त्यांनाही घेऊन येणार." असं सगळेजण सांगतात बुवांना आणि घरी जातात. साधारण एक वेळ ठरलेली असते कीर्तनाची 6ची. दुसऱ्या दिवशी काय होतं, साधारण 5-5:30 वाजता एका घरामध्ये, मग त्या गावातल्याच एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरामध्ये एक सुंदर देखणी स्त्री, म्हणजे आपली लक्ष्मी, ही सुंदर देखण्या स्त्रीचं रूप घेऊन त्या घरामध्ये येते. घरातले लोकं या, बसा म्हणतात. शेवटी आलेले अतिथी आहेत, पाहुणचार करायला पाहिजे. मग गूळ-पाणी देतात, चौकशी करतात, कसं आहेत, काय आहेत. अजून अवकाश असतो कीर्तनाला जायला. त्यामुळं चौकशी वगैरे करतात. काही खायला वगैरे देतात. आणि मग लक्ष्मी म्हणते, ती आपल्या पिशवीमधून एक चांदीचं तांब्या भांडं काढते आणि ती त्या गृहस्थांना भेट म्हणून देते. त्यांना आश्चर्य वाटतं, की कोण आपण? काय? तर ती म्हणते, "माझं नाव लक्ष्मी आणि मी साधारण 5-5:30 च्या दरम्यान मी अशी फिरत असते. मी घरांमध्ये जाते. जर मला त्या घरामध्ये प्रसन्नता वाटली, तर मी चांदीचं तांब्या भांडं भेट म्हणून देते." त्या गृहस्थांना खूप आनंद होतो. ते स्वीकार करतात, त्यांना नमस्कार करतात लक्ष्मीला आणि लक्ष्मी बाहेर पडते. आता या बुवांचं कीर्तन अतिशय सुंदर, अतिशय रसाळ आहे. ही बातमी जेवढ्या वेगानं गावामध्ये पसरली, त्याच्याही दुप्पट वेगाने ही बातमी गावामध्ये पसरली, की लक्ष्मी 5-5:30 च्या वेळात घरामध्ये येते. जर तिला योग्य वाटलं, प्रसन्नता वाटली, तर ती चांदीचं तांब्या भांडं बक्षीस म्हणून देते. ही बातमी सगळ्या गावामध्ये अक्षरशः वाऱ्यासारखी पसरली. इकडे बुवा आले कीर्तनाला 6 वाजता. कुणीच नाही ऐकायला. कारण प्रत्येक जण हे घरामध्ये लक्ष्मीची वाट पाहत बसलेले, की न जाणो आपल्याच घरी लक्ष्मी आली तर? चांदीचं तांब्या-भांड फुकट जायला नको. त्यामुळे प्रत्येक जण हे घरामध्ये चांदीची तांब्या-भांड मिळतंय का? लक्ष्मी आपल्या घरी येतीये का? हे वाट बघत बसले. बुवांचं कीर्तन आपण पुन्हा कधीतरी ऐकू. कितीही ते रसाळ असलं, तरी सुद्धा पुन्हा कधीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. पण हे लक्ष्मीची भेट मात्र काही वाया जायला नको, यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. आणि हेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. ते आपल्याला माहीत आहे, की बुवांचं कीर्तन ऐकणं हे गरजेचं आहे. बुवांचं कीर्तन, बुवांचं भजन करणं हे गरजेचं आहे. पण त्याच वेळी माया आडवी येते.
आपल्याला त्याच वेळी माया आडवी येते आणि आपण भगवंताला विसरतो. आणि ही सगळ्या मायेचं जे आवरण आहे, हे मायेचं आवरण हे शेवटी ही माया तरी केली आहे कुणी? ही भगवंतानीच तयार केलेली आहे. आपण ते चित्र डोळ्यासमोर आणा. परब्रह्म परमात्म्याने पहिलं काय तयार केलं, तर मायेच्या उपाधीनं, मायेच्या मदतीनं हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. ही माया तरी केली आहे कुणी तयार? भगवंतानीच केलेली आहे. मग ही माया जर पार करायची असेल आणि आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, तर मदत कुणाची घ्यावी लागणार आहे? तर भगवंताचीच घ्यायला लागणार आहे. भगवंताची मदत घेऊन, सद्गुरूंची मदत घेऊन आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. यासाठी पण एक छोटी गोष्ट सांगते, की एक जमीनदार असतो. त्या जमीनदाराकडं एक कुत्रं असतं. अगदी इमानदार असं ते कुत्रं असतं. त्यामुळे जमीनदाराकडे जे कोणी येईल, त्या माणसाच्या अंगावर ते कुत्रं भुंकायचं. मग ते ओळखीचा एखादा माणूस आला, तर मग जमीनदार सांगायचं, की "अरे बाबा," त्या कुत्र्याला सांगायचं, की "अरे, ह्याच्यावर नको भुंकू, हा आपला माणूस आहे." आणि मग काय व्हायचं, की 1-2 वेळा तो माणूस येऊन गेला, की कुत्र्याच्याही लक्षात यायचं, की हा माणूस आपल्या मालकाच्या ओळखीचा आहे, मालकाच्या जवळचा आहे. आणि मग हळू त्या कुत्र्याचं भुंकणं हे कमी व्हायचं त्या माणसाच्यावर. आणि असा एक दिवस यायचा, की त्या दिवशी ते कुत्रं त्या माणसाच्या अंगावर न भुंकता शेपूट हलवायचं आणि जमीनदाराकडे जायला परवानगी द्यायचं विना तक्रार. आता या गोष्टीमध्ये सांगितलेला जमीनदार म्हणजे लक्षात घ्या सद्गुरू. ते भुंकणारं कुत्रं म्हणजे माया आहे आणि भेटायला येणारा माणूस म्हणजे जीव आहे. तर जेवढं आपण सद्गुरूंच्या जवळ जाऊ, जेवढं आपण सद्गुरूंना शरण जाऊ, तेवढं आपल्याला ही माया त्रास देणार नाही आणि भगवंताच्या पर्यंत जाण्यामध्ये ती आड येणार नाही. आणि म्हणून या सगळ्यामधून आम्हाला कोण तारू शकतं? तर सद्गुरूच तारू शकतात. तर आपण आता पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया, की भगवंत काय म्हणतायत, की या संपूर्ण सृष्टीमध्ये मी व्याप्त आहे आणि विविध रूपांनी मी नटलेलो आहे. मग आता हे सगळं आम्ही का जाणून घ्यायचं? पुन्हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण येऊ शकतो, की काय ह्याचा उपयोग काय? कळलं आम्हाला, की आता हे तर आपल्याला लहानपणापासून हे एवढं एक वाक्य माहिती आहे, की परमेश्वर सर्वत्र आहे. पण मग ह्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर आपल्याला हळू जेवढं समजत जातं, तेवढं आपल्यामध्ये भिनत जातं आणि मग ह्याचा उपयोग काय आहे? तर हा भाव जर मनात ठेवला आणि हा भाव मनामध्ये ठेवून जर परमेश्वराची उपासना केली, तर मग त्याचं काय बरं फळ मिळतं? तर आम्हाला जे आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये येणारे राग, द्वेष, काम, क्रोध हे जे विकार आहेत, ते हळू कमी व्हायला लागतात. याचं कारण असं आहे, की "आगते स्वागतम कुर्यात" या न्यायाने आपण काय होतं, की प्रत्येक प्रसंग हा प्रसाद बुद्धीनं स्वीकारतो, आनंदाने स्वीकारतो. कारण हे प्रसंग देणाराही कोण आहे? भगवंत आहे, हे आपल्याला समजायला लागतं. आणि त्यामुळं आपल्यावर येणारा जो प्रसंग आहे, तो प्रसंग हा भगवंतानी दिलेला आहे, हा जर भाव ठेवला, तर तो प्रसंग आम्ही आनंदाने स्वीकारतो, प्रसाद बुद्धीने स्वीकारतो आणि एकदा का तो प्रसंग आहे तसा स्वीकारला, की मग सुख, दुःख, लाभ, हानी, यश, अपयश हे हळू कमी व्हायला लागतात. म्हणजे यशाने तो हुरळूनही जात नाही आणि अपयशाने निराशही होत नाही. मग तिथं काय होतं, तर मनाचं संतुलन ठेवलं जातं. आणि याचा परिणाम म्हणजे हळू चित्तशुद्धी प्राप्त होते. विषयांची कामना आणि आसक्ती कमी होते. सतत काया, वाचा, मनाने केलेल्या कर्मामध्ये परमेश्वराची सेवा आणि उपासना हाच भाव असल्यामुळे मनाची चंचलता कमी होते. एकाग्रता वाढते, अंतर्मुख वृत्ती वाढते. इतकंच नाही, तर मन हे सत्वगुण प्रधान होतं. दैवी गुणसंपत्तीचा उत्कर्ष होतो आणि साधक हा अधिकारी पदाला पोहोचायला लागतो. अशा शुद्ध अंतःकरणाच्या साधकाला सद्गुरूंचा अनुग्रह होतो. आचार्य किंवा सद्गुरू त्याला आत्मबोधाचा उपदेश करतात. आणि कसा उपदेश आहे हा?
देश काल वस्तू परिच्छेद शून्य असलेला निर्गुण निराकार निर्विशेष निरुपाधिक कूटस्थ साक्षी चैतन्य स्वरूप आत्मा हा तू आहेस. हा तो बोध हा सद्गुरू करतात. आत्मबोधाने साधकामध्ये आत्मस्वरूपाची स्मृती जागृत होते. संशय विपर्य रहित अद्वैत ज्ञान हे तिथं निर्माण होतं, उदयाला येतं. म्हणजेच मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी संसारी, मर्त्य, मी जीव, मी हे एवढंच नाही, तर मी साक्षात काय आहे, परब्रह्म स्वरूप आहे, हे ज्ञान हे त्यामुळे होतं. आणि अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म याची साक्षात अनुभूती येते. आणि तो जीव, तो साधक हा संसारामधून मुक्त होतो. हेच परमेश्वराच्या उपासनेचं फळ आहे. या उलट जर परमेश्वराची उपासना न करता राग, द्वेष, काम, क्रोध या विकारांनी आणि अहंकाराने प्रवृत्त झालेल्या लोकांचे मन हे अशुद्ध, कलुषित, बहिर्मुख आणि कसं असतं, विषयासक्त असतं. त्यामुळे अशा लोकांना उपदेश केला तरीही काय होतं, की परमेश्वराच्या कृपेने मिळणारा चित्तशुद्धी रूपी प्रसाद हा प्राप्त होत नाही. चित्तशुद्धी नसेल तर आत्मज्ञान, आत्मस्मृती जागृत होत नाही. जनाबाईंचा एक अभंग आहे, जिव्हा लागली नामस्मरणी रित्या मापे भरी गोणी, नित्य नेमाची लाखोली गुण आज्ञेने मी पाळी. काय म्हणते जनाबाई? जिव्हा लागली नामस्मरणी, सतत अखंड नामस्मरण चालू आहे जनाबाईंचं. आणि काय होतं त्याच्यामुळं? रित्या मापे भरी गोणी. गोणी म्हणजे पोतं. आणि इथं कशा अर्थाने वापरलेला आहे, तर ह्या देह, हा देह हा नामाने भरून गेला. का बरं जनाबाईंचाच देह नामाने भरून गेला? आमचं का नाही जात? आम्ही नामस्मरण करतोच की. मग आमचा देह का बरं नामाने भरून जात नाही? कारण त्यांचं माप कसं आहे? रित्या मापे. माप म्हणजे चित्त. चित्त कसं आहे जनाबाईंचं? रित आहे, म्हणजे मोकळं आहे. आणि त्यामुळे त्या मापामध्ये नामस्मरण लगेच भरलं गेलं. आमचं चित्त कसं आहे? रित नाहीये. त्याच्यामध्ये वेगवेगळे विकार आहेत, वासना आहेत. त्यांनी ते चित्त आधीच भरलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नामस्मरण जरी केलं तरी ते वाहूनच जातं. ते भरूच शकत नाही. कारण मापच रिकामं नाही ना. त्यामुळं गोणी भरणार कशी? देह नामस्मरणाने भरणार कसा? नित्य नेमाची लाखोली गुण आज्ञेने मी पाळी. मज भरवसा नामाचा गजर नामाच्या दासीचा. विटेवरी ब्रह्म दिसे जनी त्याला पाहत असे. आणि असं जर झालं तर मग काय? विटेवरी तिला ब्रह्म दिसणारच ना. आणि तीही जनाबाई सुद्धा ब्रह्ममय होऊन गेलेली. तर हे होणं हे गरजेचं आहे. थोडक्यात जर चित्तशुद्धी नसेल तर बोधामृताचा उपदेश कितीही दिला तरी त्याचा कधीही उपयोग होणार नाही. मनुष्य नर्मदेतील गोट्याप्रमाणेच राहणार. याचं कारण शास्त्र, आचार्य किंवा उपदेश नाही, तर अंतःकरणाची अशुद्धता आहे. अंतःकरणातले विकार हे त्याचं कारण आहे. म्हणजे आम्ही काय करतो, एखाद्या सद्गुरूकडे जातो, तिथं काही आम्हाला अनुभूती नाही आली, की आम्ही काय म्हणणार, नाही नाही सद्गुरूंच्या मध्येच काहीतरी दोष असला पाहिजे, मग आम्ही दुसरे सद्गुरू करतो. किंवा आम्ही एखादा ग्रंथ घेतो वाचायला, ते ग्रंथ वाचतो, त्या ग्रंथातून काही फारसा फायदा झाला नाही, की आम्ही काय करतो, ग्रंथ बदलतो, दुसरा ग्रंथ वाचल्यावर काहीतरी फायदा होईल. किंवा साधनेचंही तसंच आहे. एखादी साधना आम्ही करायला घेतो, नामस्मरण करायला सुरुवात करतो. थोडे दिवस झाले, की आम्हाला असं वाटायला लागतं, की छे काय उपयोगच नाहीये. म्हणजे माझी जशी वृत्ती पूर्वी होती तसंच आता पण मला राग येतो. मग आम्हाला काय वाटतं, की ते नामस्मरणामध्ये काही फारसा उपयोग नाही. ते मेडिटेशन, ध्यान जे आहे ना, ते जर केलं तर उपयोग होईल. मग आम्ही काय करतो, नामस्मरण सोडून देतो आणि ध्यानाला सुरुवात करतो. तर इथं खरं कारण काय आहे? अंतःकरणाची अशुद्धता, अंतःकरणातील विकार हे खरं कारण आहे. गोंदवलेकर महाराजांनी ह्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितला होता, की एक मित्र आहे आणि तो मित्र आपल्या मित्राला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातो. तो मित्र जो जाणार असतो.
हा एक मित्र खाली आहे आणि जो रेल्वेने जाणार आहे तो मित्र डब्याच्या दारात उभा आहे आणि तो त्या मित्राला म्हणतोय की अरे ये की अजून रेल्वे सुटायची तोपर्यंत ये आतमध्ये. हा दारात उभा आहे. मग तो खाली असलेला मित्र त्याला काय म्हणेल, अरे तू बाजूला सरक ना तर मी आत येऊ शकेन. तसं महाराज म्हणले की तुमचं होतंय की तुमचा मी हा बाजूला सरकल्याखेरीज भगवंत आत येऊ शकत नाहीये. भगवंत दारात उभे आहेत. भगवंताला यायचंय आतमध्ये. पण काय आहे, आमचा मी इतका प्रचंड मोठा आहे, त्यामुळे तो भगवंतांना आत येऊच देत नाही. आणि म्हणून हा मी बाजूला केला पाहिजे, तर भगवंतांची आतमध्ये एंट्री होऊ शकेल. व्यवहारामध्ये सुद्धा जर मन शुद्ध आणि एकाग्र असेल, तरच कोणत्याही विषयाचं स्पष्ट आणि निःसंशय ज्ञान होतं. जिथं स्पष्ट ज्ञान होते, तिथेच स्मृती असते. याउलट मन जर रागद्वेषांनी युक्त असेल, क्षुब्ध विक्षेपयुक्त असेल, तर ज्ञान आणि स्मृतीच निर्माण होत नाही. आता या भगवंतांच्या विभूतीच बघतोय ना आपण. भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, की सर्व प्राणांच्या हृदयात मी सन्निविष्ट आहे. तसंच मी स्मृती, ज्ञान आणि विस्मृती ह्या माझ्यामधूनच निर्माण होत आहेत. भगवंतांच्या मधूनच स्मृती निर्माण होत आहेत. मग स्मृती कधी तयार होईल? जिथं स्पष्ट ज्ञान आहे, तिथं स्मृती तयार होणार. उलट जर मन रागद्वेषांनी युक्त असेल, क्षुब्ध असेल, विक्षेपयुक्त असेल, तर ज्ञान आणि स्मृतीच निर्माण होत नाही. तिथं दोन्हींचा अभाव असतो. वेदेश्च सर्वै अहमेव वेद्यः. वेदांच्या मध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या श्रुती आणि अनेक विषय असले किंवा अनेक प्रकारची कर्मे, तप, उपासना ह्या प्रतिपादन केल्या असतील, तरी सुद्धा शास्त्राचा निर्णय एकच आहे आणि तो म्हणजे अहम एव वेद्यः. म्हणजे वेद म्हणजे सुद्धा कोण आहे शेवटी? ब्रह्मच आहे. सर्व वेदांच्या मधून मीच जाणण्यास योग्य आहे असं भगवंत म्हणतात. काय म्हणतात? की वेदांमधून सुद्धा मीच जाणून घ्यायचंय तुम्हाला. ते अहम एव वेद्यः. सर्व वेदांच्या मधून मीचे पारमार्थिक स्वरूप जाणणे हेच आपलं प्रयोजन आहे. सर्व वेद एकच प्रतिपादन करतात की जे स्थान प्राप्त केले असता जीव पुन्हा संसारामध्ये येत नाही, इतकंच नव्हे तर अन्य प्राप्त करण्यासारखे काही शिल्लकच राहत नाही. तीच पराकाष्ठा आहे. सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजीला निर्माण करणारा मीच आहे आणि मीच ब्रह्माजीला वेदांचा उपदेश करतो असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून सर्व वेदांचा कर्ता सुद्धा मीच आहे. ब्रह्माजीला निर्माण करून त्याला उपदेश करणारा कोण आहे? मीच आहे, परमात्मा. आणि तोच या लोकामध्ये आचार्य रूपाने शिष्यांना वेदांताचा उपदेश करतो. त्यामुळं मी वेदांत प्रवर्तक असून वेदांताचा संप्रदाय करताही आहे. म्हणून काय म्हटलं जातं बघा, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. ही गुरु परंपरा आहे. हे इथं कुणीही असं म्हणत नाही की हे माझं ज्ञान आहे. ही काय आहे? ही गुरु परंपरा आहे. हे गुरूंनी शिष्याला हे सांगितलेलं असं हे ज्ञान आलेलं आहे. आणि याचाच अर्थ संप्रदाय हा मनुष्य निर्मित नसून ईश्वर निर्मित आहे हे सिद्ध होतं. सर्व वेदांताच्या श्रुती परमात्म्याचेच माझेच गुह्य स्वरूप प्रकट करतात. वेदांतामध्ये काय आहेत? सगळ्या श्रुती आहेत. श्रुतीने काय सांगितलेलं आहे? शेवटी भगवंतांचं म्हणजे परमात्म्याचं स्वरूप हे स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रकट करणारा मीच आहे आणि प्रकट करण्याचे साधन वेदांत शास्त्र हे सुद्धा माझंच स्वरूप आहे आणि त्यामधून प्रकट करण्याचा विषय हे सुद्धा मीच आहे आणि ते गुह्य रहस्य जाणणाराही मीच आहे. हे सगळेच भगवंत आहे. हे गुह्य रहस्य जाणून घेणारा हा सुद्धा भगवंतच आहे, कारण शेवटी भगवंताचाच अंश आहे ना. आणि विषय जो वेदांमध्ये सांगितलेला आहे तो विषय सुद्धा भगवंतच आहे आणि वेद हे सुद्धा भगवंतच आहेत. यामुळं वेद आणि वेदांत शास्त्राचे शब्द हे सामान्य नाहीत तर भगवत स्वरूप आहेत. म्हणून वेदांना
वेद भगवान असं संबोधलं जातं. वेदांत शास्त्रामधून ईश्वराचे स्वरूप हे प्रकट होते. म्हणून वेद ही ईश्वराची विभूती आहे. वेद हे कोणी असे लिहिलेले नाहीयेत. हे अमुक-अमुक यांनी लिहिलेले आहे असं नाही. तर ते निश्वासित आहेत. ऋषीमुनींच्या श्वासामधून तयार झालेले आहेत आणि त्यामुळं ते ईश्वराची विभूती आहेत. आणि त्या ऋषीमुनीच्या श्वासामधून कसे निर्माण झाले? तर ते जेव्हा अ, ध्यानाला बसलेले होते, जेव्हा त्यांचं कनेक्ट ब्रह्माबरोबर होता, तेव्हा ते निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून ती ईश्वराची विभूती आहे. वेदांत शास्त्राचे उपदेश करणारे आचार्य ही सुद्धा व्यक्ती नसून परमेश्वराची विभूती आहे. कारण आचार्य हेच ईश्वर स्वरूप आहेत. तर अशा प्रकारे विभूती उपासना करून साधकाने आपली चित्त शुद्धी करून घ्यावी. मन हे सत्वगुण प्रधान करून दैवी गुण संपन्न करावे व अंतर्मुख करावे. गुरूंच्याकडून आत्मबोधाचा उपदेश श्रवण मनन करून निदिध्यासनेने अंतरंगामध्ये आत्मस्वरूपाने परमात्म स्वरूप हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हाच पुरुषार्थ आहे. हे 12व्या श्लोकापासून ते 15व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी त्यांच्या वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. माऊलींनी काय म्हटलेलं आहे तेही बघू. माऊलींनी अतिशय सुरेख असं सुंदर वर्णन केलेलं आहे. माऊली म्हणतात की अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिलं तर सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस स्फुरते ती वस्तू मी आहे. म्हणजे जे स्फुरण होते ना प्रत्येकाला की भगवंत माझ्यामध्ये आहे, ते स्फुरण सुद्धा मीच आहे. परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता, यांचा अभ्यास केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता, याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांचा अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो, ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने जाणून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुखरूपत्वाने नेहमी आनंदात असतात. म्हणजे हे जे प्रत्येकाच्या ठिकाणी जे स्फुरण होतं ना, भगवंत आहे, मीच भगवंत आहे. हे स्फुरण सुद्धा मीच आहे आणि हे स्फुरण जास्त वेगाने किंवा प्रफुल्लित हे कधी होईल? तर ते संत संगतीमुळे होईल किंवा वैराग्य असेल, तुमच्या अंगी वैराग्य असेल, तरच हे स्फुरण हे होणार आहे. आणि कधी होईल? तर सद्गुरूंची सेवा केली. आता सद्गुरूंची सेवा केली म्हणजे त्यांचे पाय दाबून देणं म्हणजे त्यांची सेवा असं नाही. तर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे, जी साधना सांगितलेली आहे, ती साधना जर केली, तर हे स्फुरण हे अ, चांगल्या प्रकारे हे होणार आहे. आणि कशाने होणार आहे? तर सत्कर्म केलं तर होणार आहे. आणि जर ह्या प्रकारे वागलं, तर हे भगवंताचं स्फुरण हे होऊ शकेल. अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता जसे सूर्यानेच सूर्याला पाहावयाचे, त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. जे शेवटी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यानेच सूर्याला पाहायचं. तसं माझं ज्ञान होण्यासाठी मीच कारण आहे. येथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतू आहे, असं सांगितलं. म्हणजे हे ज्ञान कुणामुळे होऊ शकणार आहे? भगवंतामुळेच हे ज्ञान हे आपल्याला होऊ शकणार आहे. आता ज्ञानाला जसं कारण भगवंत आहे, तसंच भगवंत काय म्हणतायत, की अज्ञानाला सुद्धा मीच कारण कारण आहे. शरीराच्या सेवेत गुरफटलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी बुडून राहिलेला आहे, ते देहोपासक स्वर्ग संसारकरिता कर्ममार्गाने धावत असता दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. आता ज्ञानी लोकांचं त्यांनी सांगितलं. कसं? की कधी ज्ञान होईल? तर सद्गुरूंना शरण गेलेला असेल, संत संगतीमध्ये असेल, वैराग्य असेल, सद्गुरूंनी सांगितलेली साधना करत असेल, सत्कर्म करत असेल, तर तो ज्ञानाचा अधिकारी आहे. पण जो देहासक्त आहे आणि अशाच लोकांच्या संगतीत जो राहतोय,
जो अहंकारामध्ये बुडून गेलेला आहे आणि जो फक्त स्वार्थासाठीच कर्म करत आहे, स्वर्ग आणि संसार यांची प्राप्ती करून घेण्यासाठीच जो कर्म करत आहे, त्याला काय होणार आहे? तर तो दुःखाचाच भागीदार होणार. परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणे हे माझ्यामुळे होते. म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणे हे देखील माझ्यामुळे होते. ते कसे? तर ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो. जो जागा आहे तोच त्याला स्वप्न आणि निद्रा हे येऊ शकतात. ढगांच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणिमात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला किंवा भोगिला. म्हणजे जर सूर्य ढगांच्यामुळे झाकला गेलेला आहे, हे कशामुळे कळतं? तर सूर्य आहे म्हणूनच हे कळतं ना, की सूर्य हा ढगांनी झाकला गेला. तसं हे माझ्यामुळंच हे सगळं घडतंय, हे भगवंत सांगतात. या आणि पुढच्या ओवीमध्ये जीवांच्या ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच कारण आहे, असं भगवंत सांगतात, की अर्जुना, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा जागेपणा कारण आहे, त्याप्रमाणे जीवाच्या ज्ञान व अज्ञानाला मीच मूळ कारण आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला अथवा दोरपणाला, हे सर्पत्व म्हणजे तिथं काय, एक दोरी पडलेली आहे आणि त्या दोरीला आम्ही काय म्हणलो, साप साप साप. म्हणजे आम्हाला काय वाटलं, की तिथं साप आहे असं वाटलं. म्हणजेच काय, की दोराचा अज्ञानीपणा आहे. ते दोर, आवाज येतोय ना? खरखरतोय. आवाज येतोय ना? खरखरतोय हो थोडा. हा, आता येतोय का? हो, नाही खरखरतोय. येतोय, आवाज येतोय. येतोय ना? हा. तर हा, ठीक आहे. म्हणजे भगवंत काय सांगताय तिथं, की ज्ञानाला जसं मी कारणीभूत आहे, तसंच मी अज्ञानाला सुद्धा कारणीभूत आहे. आणि त्याप्रमाणे जर दोरखंड जर पडलेला असेल आणि आम्ही काय म्हणतोय, की नाही हा साप आहे, साप आहे. म्हणजे आमचं काय झालं तिथं, अज्ञान काय आहे, की ते दोरखंड आहे असं न समजता त्याला साप म्हणणं हा आमचं अज्ञान आहे. त्यालाही जसं भगवंत कारणीभूत आहेत, तसंच दोरपणाला म्हणजे दोराच्या यथार्थ ज्ञानालाही कोण कारणीभूत आहे? भगवंतच कारणीभूत आहे. म्हणजेच दोराच्या ज्ञानाला दोरपणही कारणीभूत आहे. तसंच दोराच्या अज्ञानालाही दोरपणच कारणीभूत आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार हा माझ्याकडूनच सिद्ध होतो. म्हणजेच या दोन्ही व्यवहारांनी माझीच सत्ता ही कारणीभूत होते. म्हणून अर्जुना, जसा मी आहे तशा मला न जाणता वेद जाणायला गेला, तो मी वेदाकडून यथार्थ जाणला न गेल्यामुळं त्या वेदाचे भाग झाले. तरी वेदाच्या त्या वेगवेगळ्या शाखांकडून मीच खरोखर जाणला जातो. तो कसा? तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या कुठं मिळतात शेवटी? समुद्रालाच मिळतात. म्हणजे पूर्वेकडून वाहत असेल नदी किंवा पश्चिमेकडून वाहत असेल, शेवटी मिळणार आहे कुठे? समुद्रालाच मिळणार आहे. तसं एकमेवा द्वितीयम ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद हे शब्दांसह नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आता माऊलींनी तर वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत, की जसा वरती एक दोरपणाचा दृष्टांत दिला, की ज्ञानालाही मी कारणीभूत आहे, अज्ञानालाही मी कारणीभूत आहे. म्हणजे दोर आणि साप त्याच्यामध्ये दोराचं ज्ञान आणि दोराचं अज्ञान, या दोन्हीलाही कारणीभूत काय आहे? दोर हेच कारणीभूत आहे. तसं ज्ञान, भगवंताचं ज्ञान आणि भगवंताचं अज्ञान याला कारणीभूत काय आहे? भगवंतच आहे. त्याप्रमाणे आता पुढे भगवंत काय म्हणतात, की वेद, माऊलीने सांगितलेलं आहे, की एकमेवा द्वितीयम ब्रह्म. म्हणजे जिथं वेद कुठे येऊन थांबतात? माझ्यापाशीच येऊन थांबतात. म्हणजे जसं नद्या या शेवटी समुद्रालाच येऊन मिळतात, तसं
वेद सुद्धा हे माझ्यापाशीच येऊन थांबतात. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळका आकाशात नाहीशा होतात, त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात. त्याच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो. ते मीच प्रकट करून यथावत करतो. नंतर वेदांसह संपूर्ण जगत जेथे संपूर्ण नाहीसे होते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्याच जागे केले, म्हणजे त्यावेळी त्यात स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते, एवढेच नव्हे, परंतु त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते. म्हणजे त्या एखादा झोपलेला असेल, त्या झोपलेला असतो, तो एकटाच असतो, पण तो स्वप्नामध्ये सगळी सृष्टी निर्माण करतो. म्हणजे त्याचं मित्र तयार करतो तो स्वप्नातच त्याची आई तयार होते, स्वप्नातच त्याचे वडील तयार होतात. म्हणजे सगळी सृष्टी जसं दिवसा असतं तसंच तो स्वप्नामध्ये करतो. आहे कोण? तो एकटाच आहे. पण स्वप्नामध्ये त्याला सगळी सृष्टी निर्माण होते. पण जागा झाल्यानंतर त्याला भान येतं, की मी एकटाच आहे. म्हणजे तसं हा माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो. म्हणजे भगवंत हा एकटाच आहे. त्याच्या कुठेही द्वैत नाही. प्रत्येक गोष्ट आम्हाला विश्वामध्ये ही वेगवेगळी दिसतीये. जसं स्वप्नामध्ये मला वेगवेगळं दिसतंय, पण मी आहे एकटाच. तसं या सृष्टीमध्ये मला वेगवेगळ्या गोष्टी दिसतायत. नदी, वृक्ष, लता, वेली, सूर्य, समुद्र, मनुष्य, प्राणी हे सगळं मला वेगवेगळं दिसतंय. पण सगळीकडे कोण आहे? भगवंतच आहे. भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही हे जाणणं म्हणजे ज्ञान होणं. कापुराला अग्नी लावला असता अर्जुना, ज्याप्रमाणे काजळी अथवा अग्नी काहीच उरत नाही, त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान, आत्ता इथे बघा माऊलींनी कसं दिलेलं आहे, की जेव्हा कापुराला अग्नी लावला, काय उरते खाली? काहीच उरत नाही. काजळी पण उरत नाही आणि अग्नी पण उरत नाही. कारण अग्नी संपला आणि काजळी तर राहतच नाही. तसं संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे ज्ञान, ते देखील जेव्हा नाहीसे होते, तेव्हा जे आत्मस्वरूप आहे, ते पण नाहीसं होतं. म्हणजे जाणीव नेणीव भगवंती नाही. अशा प्रकारे थोडक्यात माऊलींनी ते सांगितलेलं आहे. मागासह जो विश्व घेऊन गेला, त्या चोराला कोण कुठे शोधील? अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे, ती मी आहे. म्हणजे थोडक्यात आपण आता एवढंच म्हणायला हरकत नाही, की सगळीकडे भगवंत अनुस्यूत आहे. आणि याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी म्हणजे श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले. तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला म्हणाल तर आकाशातील चंद्राचा उदय जसा क्षीरसमुद्रात प्रतिबिंबित होतो, तसा ते जे काही भगवंतांनी ज्ञान सांगितलं ते सगळं अर्जुनाच्या ठिकाणी उमटलेलं आहे. किंवा आणखीन एक दृष्टांत दिला माऊलींनी, की ज्या भिंतीवर चित्र काढली आणि त्या भिंतीच्या समोरची भिंत ही आरशासारखी झालेली आहे, चकचकीत स्वच्छ असेल आणि जी प्रतिबिंब ग्रहण करू शकते, तर तिच्यामध्ये त्या चित्राचं प्रतिबिंब कसं स्वच्छ उमटेल, तसं अर्जुनामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये बोध नांदत आहेत. म्हणजे श्रीकृष्णाने जो काही बोध दिलेला आहे, तो बोध हा अर्जुनामध्ये सगळं जसाच्या तसा प्रतिबिंबित झालेला आहे. किती सुंदर दृष्टांत माऊली देतायत बघा. तरी काय आश्चर्य आहे पहा, की ते वस्तूचे स्वरूप जो जो अनुभवास येते, तो त्याच्या संबंधाची गोडी अधिक बळावत जाते. म्हणजे जसं जसं आम्हाला ते स्वरूप कळायला लागतं ना, तसं तसं आणखीन 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 अनुभव आणि आणखीन आणखीन गोडी निर्माण होते. म्हणूनच अनुभवाचा राजा अर्जुन म्हणतो, की महाराज आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार हे देवाने आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले, म्हणजे आपणच जे आपलं निरुपाधिक स्वरूप सांगितले, ते मला पुन्हा एकदा काही न्यून न ठेवता सांगा. ते अर्जुन पुन्हा एकदा श्रीकृष्णांना म्हणतोय, की पुन्हा एकदा मला ते निरुपाधिक स्वरूप ते पुन्हा एकदा सांगा. आणि तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणतात, ते असं नाही म्हणत, "अरे किती वेळा तुला सांगायचं तेच तेच."
उलट ते तर आणखीन त्यांना प्रेमाचं भरतं आलंय आणि ते म्हणतात की चांगलं केलंस अर्जुना, आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी याविषयी बोलणे आवडते, पण काय करावं तसा विचारणाराच मिळत नाही. आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा आज तू एकटाच भेटलायस. कारण की तू मोठ्या हौसेने या निरुपाधिक स्वरूपाविषयी विचारतोस. अद्वैता पलीकडचं जे सुख भोगावयाचं त्याचा अनुभव तू घेण्यासाठी उत्सुक आहेस आणि मला ते प्रश्न विचारतोयस, त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे, असं भगवंत म्हणतात. ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्याला दिसते, त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस, असं भगवंत म्हणतात अर्जुनाला. तुला ही गोष्ट कळत नाही, म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही तयार व्हावे. इतकं भगवंत आतुर झालेले आहेत आता सांगायला. आवडत्या अर्जुना, तशातला हा प्रकार नाही. पुन्हा काय म्हणतात की तसा हा काही प्रकार नाहीये. असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. आता इथं तर भगवंत म्हणजे इतके अर्जुनावर हे झालेले आहेत, खुश झालेले आहेत की देवानी काय केलं, अर्जुनाला आलिंगन दिलं आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. आणि मग अर्जुनाशी देव काय बोलले, जसे दोन ओठ पण बोलणं एक, पाय दोन पण चालणं एक, त्याप्रमाणे तू विचारणारा आणि मी सांगणारा हा आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आम्ही आणि तू एक वस्तू स्वरूप आहोत असे तू समज. कारण शेवटी अर्जुन ही सुद्धा भगवंतांचीच विभूती आहे. त्यामुळे भगवंत काय म्हणतात की तू आणि मी एकच आहे असं तू समज. या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी आणि प्रश्न करणारा श्रोता तू, असं तत्वतः दोघेही एकच आहोत, असं म्हणून भगवंत अर्जुनाला मिठी मारून राहिले. पण पुन्हा भगवंत मागं फिरले. भगवंत काय म्हणले की ऐक्याचं प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही. इथं जर ऐक्य झालं म्हणजे अर्जुन आणि भगवंत हे जर ऐक्य झालं तर काय होईल, मग सांगायचं कोणाला. इथं भगवंतांना अर्जुनाला सांगायचंय, त्यामुळे भगवंत म्हणतात की इथं ऐक्याचं प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही. कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता पदार्थाला रुची येते, पण उसाच्या रसाच्या बनलेल्या ढेपीला रुचीकरता मीठ लावणे वाईट आहे. कारण काय होईल, त्यामुळे त्या गोडीचा नाश होईल. त्याप्रमाणे ऐक्याचं प्रेम हे चांगलं आहे, पण संवादाच्या प्रसंगी ते चांगलं नाही. इथं संवाद चाललाय ना अर्जुनाचा आणि भगवंतांचा, त्यामुळे भगवंत काय म्हणतात की हा संवाद आहे, त्यामुळे इथं ऐक्य नको. कारण त्यामुळे संवाद सुखाची असलेली गोडी ही नाहीशी होईल. आम्ही नारायण हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाहीये, पण ही माझी ऐक्यप्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी हो, असं भगवंत स्वतःलाच म्हणतात. या बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले की हे वीर श्रेष्ठा अर्जुना, तू तो प्रश्न तू कसा केलास. जो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपात देहबुद्धी विरून नाहीसा होत होता, देवांशी ऐक्यास येत होता, तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा देहबुद्धीवर आला. आता पुन्हा अर्जुन पण देहबुद्धीवर आला. तोही श्रीकृष्ण स्वरूपात अगदी विरून जात होता भगवंतांच्या मिठी मारण्यामुळं, पण पुन्हा देहबुद्धीवर आला अर्जुन. यावर अर्जुन कंठ दाटून म्हणाला की महाराज, आपले निरुपाधिक स्वरूप तुम्ही सांगा. असे अर्जुनाने म्हटल्यावर श्रीकृष्ण काय करतात, तेच सांगायला सुरुवात करतात. आणि काय कसं सांगतात आता बघा. उपाधी दोन प्रकारांनी सांगाव्यास लागले श्रीकृष्ण. आता अर्जुनाने काय विचारले, अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपाने प्रश्न विचारलाय आणि मग देव इथं उपाधी का सांगत आहेत, असा आपल्याला प्रश्न निर्माण होईल. तर मंथन करून दह्यातून ताकाचा भाग वेगळा करणे यालाच लोणी काढणे म्हणतात. किंवा शुद्ध सोनं हे जर शुद्ध सोनं शोधायला सांगितलं तर काय केलं जातं, त्या सोन्यामधून हिणकस धातू हा बाहेर काढला जातो, म्हणजे मग राहतं ते शुद्ध सोनं. किंवा आणखीन एक दृष्टांत माऊली देतात की पाण्यावरचं गोंडाळ हाताने बाजूला सारलं तर जे काही राहतं ते शुद्ध पाणी राहतं. किंवा आणखीन एक दृष्टांत, आकाशातले ढगच जर गेले तर आकाश हे स्वतः सिद्धच आहे. किंवा
धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून टाकले की शुद्ध धान्य हे शिल्लक राहतं. त्याप्रमाणे विचार कराव्यास लागले असता अनादि उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारे उपाधिरहित चैतन्य या दोहींचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते निरुपाधिक शुद्ध चैतन्य होय. नवीन लग्न झालेल्या लहान मुलीला वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा का असं विचारल्यावरती काय म्हणते? नाही नाही. हा नवरा आहे का तुझं? नाही नाही. ती नावं घेते आणि ती काय म्हणते? नाही नाही. आणि जेव्हा त्या नावाच्या उच्चाराबरोबर ती लाजून उरकून गप्प राहते, त्या न बोलण्यातच ती आपला हा नवरा आहे असं दाखवते. त्याप्रमाणे हा स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे का असं विचारले असता तो प्रपंच परमात्मा नाही असं श्रुतीवधू सांगते व शब्दांकडून व्यक्त न होणाऱ्या परमात्माचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते. आणि या गप्प बसण्यातच परमात्म्याचे स्वरूप ही श्रुती सांगत आहे. त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूप हे सांगण्याजोगे नाही. ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे की जे स्वरूप साक्षात शब्दांनी सांगता येत नाही. आणि म्हणून वर्णन कशाचं आहे तर उपाधीचं वर्णन आहे आणि हेच त्याचं सांगणं आहे. असं म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राची कोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचं वर्णन आहे. जे कडेवर बसलेल्या छोट्या मुलाला चंद्र बघ बरं आकाशात असं म्हणल्यावर त्याची नजर चंद्रापर्यंत जात नाही. मग ते काय म्हणते आई की हे बघ ही झाडाची फांदी दिसते का तुला? हा झाडाची फांदी दिसते. मग त्या फांदीच्या पलीकडं तो चंद्रकोर आहे का ते दिसते का? मग त्या मुलाची नजर हळूहळू पलीकडे जायला लागते. तसं हे सगळं वर्णन हे भगवंतांचं आहे. आणि या पद्धतीनं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे की पहिल्यांदा काय सांगितलं की सगळ्या विभूती सांगितलं. हे दिसतंय तुला, हे दिसतंय तुला, हे दिसतंय तुला, हे दिसतंय. त्या सगळ्या माझ्याच विभूती आहेत. दिसतंय ना तुला? हो दिसतंय. मग ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत. आता निरुपाधिक स्वरूप कसं आहे तर ते वर्णन करण्यासारखं करता येण्यासारखं नाही कारण ते शब्दांनी वर्णन करण्याचं गोष्टच नाही. आणि म्हणून पहिल्यांदा विभूतीचं वर्णन केलं, उपाधीचं वर्णन केलं आणि नंतर काय म्हणून सांगितलं की ज्याचं वर्णन करता येत नाही ते निरुपाधिक स्वरूप हे परमात्म स्वरूप आहे. तर अशा पद्धतीनं भगवंतांनी इथं स्वतःचंच वर्णन हे सांगितलेलं आहे आणि माऊलींनी तर अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. काही काही त्यांच्या वर्णन तर पुन्हा पुन्हा वाचावं लागतं पण खूप सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक दृष्टांतही त्यांनी सांगितलेले आहेत. तर आज आपण आता इथंच थांबूया. ह्या 12 ते 15 याच्यामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. त्याच्यावर आपण विचार करूया आणि पुढच्या शनिवारी भेटूया. आरती कोण म्हणते आता? सुचेता आरती म्हणणार आहे ना? हा. आवाज ऐकू येतोय? हा येतोय येतोय. आरती म्हणते. ओम जय भगवद्गीते जय भगवद्गीते हरिः कमलविहारिणि हरिः कमलविहारिणि सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद्गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा.
ॐ जय भगवद्गीते आसुरभाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी ॐ जय भगवद्गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ओम जय भगवद्गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते हरि हिय कमल विहारिणी हरि हिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते ओम जय भगवत श्री कृष्णार्पणमस्तु छान. त्या मित्रगोष्टी काकांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. सर्वांना नमस्कार. हा. म्हणू का पसायदान येत ऐकायला? हा येते म्हण. हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चलात कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजयी गोवा विजे एक म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पंढरीनाथ महाराज की जय. सर्वांनी छान झालं. मला ऐकायलाच आलं नाही सुरुवातीला हे माझं हो. नेटच लागलं नाही. हा म्हणून मी हा, हा. मेसेज टाकलाय